सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत शिंदे आणि फडणवीस यांची एक बैठकही झाली आहे। अजित पवार यांच्या नाराजीवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे। पालकमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे। मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय। अजित पवार यांच्या नाराजीवरती आता या बैठकीदरम्यान चर्चा झाली असल्याची माहिती आहे। शिंदे फडणवीस यांची शहांसोबत बैठक झालेली आहे। पालकमंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती प्राप्त होते आहे। तर अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून या सरकारमध्ये नाराज असल्याचं देखील कळत होतं। मात्र आता या संदर्भात थेट दिल्लीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे सरकारमध्ये नाराज असल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर होते त्यावेळेस देखील अजित पवार त्या दौऱ्यामध्ये नव्हते आणि तेव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झालेली होती। मात्र सध्या नेमकं काय दिल्लीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि काय चर्चा झालेली आहे? शेजल, मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा जी आहे ती तिन्ही महत्त्वाच्या आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती जी आहे आपल्याला मिळालेली आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर 1:15च्या दरम्यान ही दोन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या कृष्णमेनन निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांची बैठक जी आहे ती सुरू झाली होती। राज्यात सध्या जे सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात त्या बैठकीमध्ये चर्चा सुरू होती। खास करून जर बघितलं तर काल अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या दिवसभर सुरू होत्या। सकाळी ज्यावेळी कॅबिनेटची बैठक झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते। त्यानंतर रात्री जी पक्षाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक झाली त्या बैठकीला मात्र अजित पवार त्यावेळी देवगिरी बंगल्यावरती उपस्थित होते। त्यामुळे खरं तर ही चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झाली। राज्यातील महत्त्वाचा प्रश्न असेल काही सरकार संदर्भात तर तसा प्रश्न असेल तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिल्लीमध्ये येणं अपेक्षित होतं, पण अजित पवारांनी तब्येतीचं कारण देऊन ते आलेले नाहीये। खास करून जर आपण बघितलं तर पालकमंत्री पदाचा तिढा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही गोष्टीवरून अजित पवारांचा गट जो आहे तो नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने ह्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते आहे। आपल्याला तुम्ही जो मगाशी रेफरन्स दिला शेजल की ज्यावेळी अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते त्यावेळेस अजित पवार उपस्थित नव्हते। त्यांना ज्यावेळी त्यांनी विचारलं पत्रकारांनी तेव्हा ते म्हटले की माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता। पण जर देशाचे गृहमंत्री येत असतील तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तो कार्यक्रम रद्द करून त्यावेळी उपस्थित राहू शकले असते। खरं तर तेव्हापासूनच या प्रामुख्याने चर्चा सुरू झालेल्या आहेत। एक जुना रेफरन्स देतो मी शेजल, आपल्याला आठवतंय की ज्यावेळी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले होते त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 जुलैला बुलढाण्यामध्ये एक घटना घडली होती, अपघात झाला होता। त्यावेळी देखील अजित पवार असंच म्हटले होते की माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत त्यामुळे मी घराच्या बाहेर पडलो होतो। पण दुसऱ्याच दिवशी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यात आपल्याला बघायला मिळालं। तेव्हा अजित पवार विरोधी पक्षनेते होते। निश्चितच प्रमोद, अनेकदा कारणं देण्यात आलेली आहे, मात्र या मागचं नेमकं कारण खरं काय आहे आणि नेमकं अमित शहा यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे हे देखील पुढे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या शिंदे फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आपण सविस्तर ग्राफिक्स मध्ये जाणून घेऊयात। अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये झालेली आहे। राज्यातल्या पालकमंत्री पदाबाबत तिघांमध्ये चर्चा झाली आहे। तर मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदार अपात्रतेबाबत खल आणि अजित पवार आणि मित्रपक्षाच्या नाराजी नाट्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। सध्याच्या राजकीय घडामोडींवरती दिल्लीमध्ये चर्चा झालेली आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात देखील चर्चा झालेली आहे। पालकमंत्री पदावरून अजित पवार आक्रमक असल्याचं कळतंय आणि पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दादा गटानं महायुतीला 7 दिवसांचा थेट अल्टिमेटम दिलेला आहे। 7 दिवसात तिढा सोडवा असा अल्टिमेटम दादा गटानं दिल्याचं कळतंय। महायुतीला 7 दिवसांचा अल्टिमेटम आता अजित पवार यांनी दिला असल्याचं कळतंय। पालकमंत्री पदावरून आता अजित पवार हे आक्रमक झाले असल्याचं आपण पाहू शकतोय। एकीकडे अजित पवार यांची नाराजी तर दुसरीकडे पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये आणि त्यावरून देखील अजित पवार हे आक्रमक झाले।